बांधकाम व्यावसायिकाविरोधात कारवाईची मागणी, पोलीस अधीक्षकांना निवेदन। धुळे बांधकामातील कथित दोष, आर्थिक व्यवहारातील अनियमितता आणि फसवणुकीच्या आरोपांप्रकरणी विनोद चिंतामण बोरसे यांनी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे। तक्रारदारांनी दिलेल्या निवेदनासोबत बांधकामातील दोषांचे छायाचित्रण, आझादनगर पोलीस स्टेशन येथे यापूर्वी करण्यात आलेल्या तक्रारींच्या प्रती, पैसे दिल्याच्या पावत्या, कॉल डिटेल्स तसेच इतर संबंधित कागदपत्रे जोडली आहेत। या सर्व पुराव्यांच्या आधारे प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे। विनोद चिंतामण बोरसे यांनी दिनांक 12 जून 2026 रोजी हे निवेदन सादर केले असून प्रकरणाची दखल घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे नमूद केले आहे। दरम्यान या निवेदनाची प्रत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री, मुंबई येथील पोलीस महासंचालक तसेच नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहासंचालक यांनाही माहितीस्तव पाठविण्यात आली आहे। या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती समोर येणार असून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे। BSF मध्ये कार्यरत आहे। आम्ही एका ठेकेदाराला फौजी लोकांनी आम्ही धुळ्यामध्ये काम दिले होते। आमचे ऑल इन ओव्हर घर डॅमेज झाले आहेत मात्र 1-2 महिन्यामध्ये। तर आम्ही श्रीमान SP साहेबांकडे अर्ज देण्यासाठी आलेलो आहे। आम्ही आपले पोलीस स्टेशनला पण अर्ज दिलेला आहे। तर आम्हाला न्याय मिळावा सर। आमचे मतलब आम्ही कर्ज काढून घर बांधलेत। माझ्यावर आज बँकेचे 30 लाख रुपये कर्ज आहे। ते 30 लाख रुपये कर्ज काढून मी घर बांधलं आणि ते ऑल इन ओव्हर डॅमेज झालं। ऑल इन ओव्हर डॅमेज आहे आणि तो म्हणतो ठेकेदार तुम्हाला जे होईल ते करून घ्या। तो आता आम्हाला धमक्या देतोय, जीव मारण्याच्या धमक्या देतोय। आता आम्ही ड्युटीवरून ह्या कामासाठी इथं आलोय। आता आम्ही बॉर्डरचं रक्षण करायचं का आमच्या घराचं? आज जर आम्ही आज देशात आम्ही सेफ नाही आहेत तर आम जनता काय सेफ राहणार सर? ही आमची विनंती आहे SP साहेबांना पण की त्या ठेकेदारवर 420 चा गुन्हा दाखल करावा आणि लवकरात लवकर ही कारवाई करण्यात यावी अशी आमची विनंती साहेब। आम्ही आज देशाचे जवान आहेत, आम्ही इतके दुःखामध्ये आहेत, इतके मतलब आमची मेंटली स्थिती अशी झाली आहे तर आम्हाला फाशी घेण्याची वेळ आली सर। एवढा डोक्यावर कर्ज आणि आम्ही आमची मतलब पूर्ण आयुष्याची कमाई लावली आणि ती जर अशी गेली, व्यर्थ गेली, पूर्ण आमचं आयुष्यच बर्बाद करून टाकलं त्या ठेकेदाराने। तर त्याच्यावर काहीतरी कारवाई व्हावी ही आमची विनंती आहे। किती लोकांच्या घरांचे असे चांद काशीनाथ पाटील आणि संदीप काशीनाथ पाटील हे तिघं भाऊ ठेकेदारीचे कामं घेतात आणि असं आमच्या मतलब दोघांसोबतच नाही तर आंबोडे गावात 6-7 लोकांचे त्यांनी 2025 मध्ये एकाच वर्षामध्ये 8 ते 9 लोकांच्या कामांसोबत त्या लोकांसोबत असं केलंय। तर ते जे गावातले लोक आहेत त्यांनी आपले कामं करून घेतले आणि ते बिचारे गरीब असल्यामुळे त्यांना ते करून घेतलं आणि ते इथपर्यंत आले नाहीत। तुम्हाला मारायची धमकी कोण करतोय? आम्हाला मारायची धमकी ठेकेदार देतोय। आम्हाला 4-6 महिन्यापर्यंत तो हो म्हणत राहिला की आम्ही करून देऊ, असं करू तसं करू, पण त्या कामाला रिपेअर करून काही फायदा नाहीये। फक्त ते रिपेअर केलं म्हणजे परत 1 वर्षांनी परत रिपेअर करायचं म्हणजे माझं आयुष्य पूर्ण त्या घरात मी रिपेअर करण्यातच घालणार।